जय श्री महाकाल. कसे आहात? बरे आहात ना? 2024च्या या कॅलेंडरच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आवडत्या महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आईसाहेब चॅनलवरती. आणि सुंदर अशी सकाळ आहे. तुम्ही पाहू शकता की सूर्यनारायण खूप छान पद्धतीने तळपायला सुरुवात झालेली आहे. आणि आज एवढ्या सकाळी कुठे निघाले? तर हा आहे 2024 मधला घरातून निघण्याचा पहिला प्रसंग. पहाटे खरं तर आम्ही 4:30 वाजता घरातनं बाहेर पडलेलो आहोत आणि आता समृद्धी हायवेने आम्ही निघालेलो आहोत. आणि समृद्धी हायवेचा खरं तर बऱ्याच वेळा प्रसंग आला, परंतु रात्रीच्या प्रवासामुळे समृद्धी हायवेच बघायला मिळाला नव्हता, तर आता बघायला मिळालेला आहे. मी आणि सरकार आम्ही निघालेलो आहोत बीडला. आता तुम्हा सर्वांना माहितीच असेल की बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पहिल्यांदा मला बहीण म्हणून ज्या मुलाने स्वीकारलं होतं, अर्थात कृष्णा आणि भूषण, तर त्यांचे आजोबा, म्हणजे आता ते माझे भाऊ आहे म्हटल्यानंतर माझेही आजोबाच, तर हे मानलेले आजोबा, मानलेले भाऊ, परंतु ते सख्यासारखंच, तर त्यामुळे घरगुती सगळ्या गोष्टी घडत असतात. तर आजोबांचं गेल्या वर्षी आकस्मिक निधन झालं होतं आणि आज आजोबांना वर्ष पूर्ण झालं आहे. म्हणजे आजोबांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने आम्ही बीडला निघालेलो आहोत. साधारण 1-2 तासामध्ये आम्ही आता पोहोचून जाऊ. म्हणजे आम्ही आता जवळ आलोय, तरी पण 2 तासही नाही, मला वाटतं फक्त 67 किलोमीटर्स राहिलाय फक्त. तर आम्ही 1 तासाभरात पोहोचून जाऊ. आणि बीडमध्ये बऱ्याच दिवसानंतर आता येते आहे. तर बीडकरांनो, तुमच्या सर्वांचं खूप प्रेम मिळालेलं आहे मला. सपना बाळूच्या लग्नाला बीडला आली होती, त्यानंतर आत्ताच बीडला यायला मिळतं आहे. आणि वर्षश्राद्धानिमित्त तुम्हा सर्वांना माहिती असेल की एक सर्वांची लाडकी आहे आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी, शिवाय प्रत्येकाला एक हुरूप आणि नवचेतना देणारी कीर्तनकार हबप शिवलीलाताई पाटील यांचं आज आजोबांच्या वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन सेवा ठेवलेली आहे. तर तुम्हालाही मी त्या कीर्तन सेवेचा लाभ नक्कीच घडवणार आहे. आणि तुम्ही 2024 मध्ये काही संकल्प केलेत की नाही केलेत ते सांगायचं आहे. मी 2024 मध्ये कॅलेंडर बदललं. बऱ्याच जणांचं कॅलेंडरनुसार नवीन वर्ष सुरू झालंय. तर 2024 हे जे आपलं प्रोटोकॉल म्हणून कॅलेंडर असतं, त्या कॅलेंडरनुसार काही संकल्प केलेले आहेत. सर्वात आधी तर तुम्ही काही संकल्प करून घ्या. त्या संकल्पांपैकी काय संकल्प करायचे हे आपापल्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवू शकता, परंतु काही संकल्प मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच विचार करून तुम्ही ते संकल्प अकस्मात कराल अशी आशा करते मी. खरं तर पहिला संकल्प, स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ द्याल ना, तेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये तुम्हाला एक नवीन ऊर्जा संचारताना पाहायला मिळेल. सोबतच तुमच्यामध्ये एक वेगळी स्फूर्ती निर्माण होईल. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देताना त्यावेळेस तुम्ही तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अगदी स्वतःची बारकाईने काळजी घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला शिकाल तेव्हा तुमच्यामध्ये नक्कीच एक वेगळा अनुभव असेल. मी खात्री देते तुम्हाला या गोष्टीची. सोबतच दुसरं, तुम्ही तुमचे आई वडील आप्तेष्ट ज्यांनी तुम्हाला खूप जीव लावला, मग तुमची पत्नी असू दे, आई वडील असू दे, तुमचे मित्र असू द्या, की जे खरोखर तुम्हाला जीव लावत असतील, तर अशांना तुम्ही जीव लावायला शिका. म्हणजे सपोज मला असं म्हणायचं आहे की गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट.
तुम्ही त्यांचा मान सन्मान करा, ते तुमचा मान सन्मान करतील. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही काही गोष्टींना इग्नोर करायला शिका. आणि माझा एक मंत्र लक्षात ठेवा, ओम इग्नोराय नमः. हा मंत्र जर तुम्ही जपलात ना, या मंत्राचं जर तुम्ही सारखं मनामध्ये उच्चारण केलं ना, ओम इग्नोराय नमः, तर इग्नोर करायला शिकाल तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही इग्नोर करायला शिकाल ना, तेव्हा आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी प्रसन्नता असेल. आणि कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, या गाण्याला सतत ऐकत राहायचंय, की जेणेकरून 4 लोक काय म्हणतील. 4 लोक 2023 आलं तरी मला सापडले नाहीये आणि तुम्हालाही कधी सापडणार नाही. सो स्वतःला सापडा, स्वतःला शोधा, स्वतःबद्दल जगा. आणि 2024च्या या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन, खरं तर नवीन आयुष्याच्या म्हणते मी, नवीन वर्षाच्या नाही, परंतु नवीन आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि त्यानंतर काल महत्वाचा नोट डाऊन मुद्दा व्हिडिओतला, काल 1 जानेवारी भीमा कोरेगाव येथील शौर्य दिन होता. त्या शहीदांना मनापासून मानवंदना करते. सोबतच एक गोरक्षक होते आपले, गोकुला जाट, त्यांचाही काल शहीद दिवस होता. तर मी त्यांनाही विनम्र आदरांजली वाहते, विनम्र अभिवादन करते. आणि सोबतच तुम्हा सर्वांना माहीत असेल की 1 जानेवारी हे आपलं इंग्रजी महिन्यानुसार कॅलेंडर सुरू झालेलं आहे. आणि आता आपल्या म्हणजे रोजच्या जगण्यातल्या वर्षांना सुरुवात झाली आहे. तर या 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत काहीतरी नवीन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर बीडला जाऊयात आणि तुम्हाला दाखवते शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तन सोहळा पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात. जय श्री महाकाल.